नमस्कार मंडळी, दवन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपण करतो आहे हे छानसं दिसणारं एक फूल आणि ते फूल जोडायचं कसं ते आपण आज बघणार आहोत। तर करूया सुरुवात या कलाकृतीला। तर या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे हे सर्व 4 नंबरचे मोती घेतलेले आहेत मी। हा एक ऑरेंज कलर, एक हा ब्राऊन कलर, हा व्हाईट कलर, हा रेड कलर आणि थोडेसे हे गोल्डन कलरचे मोती, हे सगळे 4 नंबरचे आहेत। ही डबल लॉंग एक नीडल घेतलेली आहे 11 नंबर आणि हा 30 नंबरचा एक धागा घेतलेला आहे आणि सोबत एक कैची। चला करूया सुरुवात या कलाकृतीला। तर ह्या कलाकृतीला सुरुवात करताना आपण करणार आहे, पहिल्यांदा आपण 6 हे रेड कलरचे मोती सुईमध्ये घालून त्याची एक गाठ पाडून घ्यायची आहे। तर 6 मोती आपण घालून घेऊ। हे झाले 6 मोती। 6 मोती घालून त्याची एक गाठ पाडून घ्यायची। हे 6 मोती घालून मी एक गाठ पाडून घेतलेली आहे आणि गाठ पाडून हा धागा पूर्ण 6ही मोत्यामधून एकदा फिरवून घ्यायचा। धागा हा 30 नंबर असल्यामुळे थोडंसं परत राऊंड मारण्याची गरज आहे, कारण हा धागा 30 नंबरचा हा थोडा नाजूक असतो। तर आता आपण इथून या फुलाला सुरुवात करणार आहे। आता हे आपल्याला याच्यातली ह्या 3 मधली एक पाकळी तुम्हाला लक्षात आली की मग बाकीच्या पाकळ्या तुम्हाला आरामात करता येतील। तर ही 3 पाकळी ह्या करताना आपण काय करणार आहे, पहिल्यांदा पांढरे 4 मोती ओवून घ्यायचे आहेत। 1 2 3 आणि हे 4 पांढरे मोती ओवून 5 ऑरेंज कलरचे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत। 3 4 आणि 5 ऑरेंज कलरचे मोती ओवल्यानंतर 3 ब्राऊन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3 पाहू शकता तुम्ही। 4 मी व्हाईट घेतले आहेत, 5 ऑरेंज आणि 3 ब्राऊन घेतले आहेत। आता 4 मला परत ऑरेंज घ्यायचे आहेत। 1 2 3 आणि 4 ऑरेंज घेऊन याच्यामध्ये 3 मोती हे व्हाईट घालून घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3 हे घातल्यानंतर ह्याच्यामध्ये ह्या 6 पैकी एक मोती सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। अशा पद्धतीने मी ही सुई काढून घेतली आहे। आता आपल्याला ही बाजू इकडची रिपीट करायची आहे। 4 मोती घालायचे आहेत। 1 2 3 आणि 4 हे व्हाईट घालून 5 परत ऑरेंज घालायचे आहेत। ही बाजू अशीच्या अशी आपल्याला रिपीट करायची, इकडची बाजू। तर हे घातले 5 ऑरेंज, त्यानंतर 3 ब्राऊन मोती घालायचे आहेत। 1 2 आणि 3 ब्राऊन मोती घालून परत
4 ऑरेंज. हे अशीच्या अशी बाजू आपल्याला रिपीट करायची आहे. अगदी सोपं करून सांगते आहे तुम्हाला. तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा करू शकता, पण मला ही पद्धत सोपी वाटली म्हणून मी या पद्धतीने तुम्हाला करून दाखवते. आता याच्यापैकी काय करायचं, हे 3 व्हाईट घातले, याच्यापैकी 2च व्हाईट घालायचे आहेत आपल्याला. नाही सॉरी, 1च व्हाईट घालायचं आहे. ह्या 3 पैकी आपण ह्या ऑरेंजपर्यंत हे रिपीट केलेलं आहे. 4 व्हाईट, 5 ऑरेंज, 3 ब्राऊन आणि 4 ऑरेंज हे रिपीट केलं आहे. आता ह्या 3 पैकी 1 व्हाईट मी घालणार आहे आणि हे व्हाईट घातल्यानंतर 1 व्हाईट घातल्यानंतर ह्या खालच्या 2 व्हाईटमधून ही सुई काढून घेणार आहे. अशा पद्धतीने ही सुई काढून घ्यायची. आता हा धागा आपल्याला या बाजूने खालून काढून घेऊन परत त्याच व्हाईट मोत्यांमध्ये रिपीटेडली घालून घ्यायचा आहे. हा धागा खालून काढला मी. आता त्याच धाग्यातून ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यापर्यंत ही सुई मी काढून घेणार. इथपर्यंत मी सुई काढून घेतली आहे. आता मला घालायचं आहे 1 ऑरेंज मोती, त्यानंतर 4 ब्राऊन मोती. 1 2 3 आणि हा 4था, असे 4 ब्राऊन मोती घातलेत आणि 1 गोल्डन मोती घालायचे. आता हे एवढे घातल्यानंतर काय करायचं, गोल्डन मोती सोडून खालच्या 2 ब्राऊन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे. अशी 2 ब्राऊन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. त्यानंतर आता या खाली जे 2 ब्राऊन मोती मी घातलेले आहेत तसेच ब्राऊन मोती परत टाकून घ्यायचे. त्यानंतर 1 ऑरेंज मोती टाकायचा आहे आणि ह्या बाजूने जशी आपण सुई काढली त्यात तशीच सुई इकडच्या ह्या ऑरेंज मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे. ही झाली आपली एक पाकळी तयार. आता आपल्याला दुसऱ्या पाकळीकडे वळायचे आहे आणि दुसऱ्या पाकळीला सुरुवात करताना आपल्या ह्या 3 पाकळ्या होणार आहेत टोटल. तर आता आपण काय करणार आहे, ह्या पाकळीचा हे जे 2 व्हाईट मोती आहेत या व्हाईट मोत्यांमधून मी सुई काढून घेणार आहे. याच्यातल्या 2 व्हाईट मोत्यांमधून सुई काढायची आहे मला. 2च व्हाईट मोत्यांमधून सुई काढायची आहे आणि ही बाजू ह्याच्यावरची अशीच्या अशी रिपीट करायची. कशी करायची ती सांगते. आता 2 व्हाईट मोती आपल्याला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर 5 ऑरेंज टाकायचे आहेत. हे झाले 5 ऑरेंज. त्याच्यानंतर 3 ब्राऊन, 1 2 आणि 3, हे 3 ब्राऊन. त्यानंतर 4 ऑरेंज, हे झाले 4 ऑरेंज. याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला सोपं जाईल हे करायला. आणि आता हा घालायचा आहे. हे झाले 3 व्हाईट, 3 व्हाईट घातले. आता ह्याच्यामधला हा मोती सोडून द्यायचा, त्याच्या शेजारी असणारा, आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. सेम साइड रिपीट करायची. या ठिकाणी 4 पांढरे मोती आले आहेत म्हणून 4 पांढरे मोती टाकायचे. 1 2 3 आणि 4, 4 पांढरे मोती टाकले. 5 ऑरेंज टाकायचे. 1 2
3 4 आणि 5 5 ऑरेंज टाकले. परत 3 ब्राऊन टाकायचे आहेत. 3 ब्राऊन आणि 4 ऑरेंज आणि 1 व्हाईट. हे झाले 4 ऑरेंज आणि 1 व्हाईट. तुमच्या लक्षात आलं असेल की ही पाकळी जशी केली तशीच पाकळी मी इथे सुद्धा करणार आहे. आता याच्यामधल्या 3 व्हाईटपैकी खालच्या 2 व्हाईटमधून सुई काढून घ्यायची आहे. ही सुई काढल्यानंतर हा धागा या षटकोनाच्या आतमधून टाकायचा आणि आतून टाकून ही सुई या पांढऱ्या मोत्यातून परत काढून घ्यायची. कोणत्याही एका बाजूला तुम्ही सुई आणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या सगळ्या 4ही ऑरेंजमधून मी सुई काढून घेणार आहे. आता घालायचे आपल्याला या इथे जसं केलं तसंच या ठिकाणी आपल्याला रिपीट करायचं आहे. 1 ऑरेंज घालायचं आहे, 4 ब्राऊन घालायचे आहेत. 1 2 3 आणि 4. टोकाला मी गोल्डन मोती घेतलेला आहे, तर 1 घालायचा गोल्डन मोती आणि परत ही साईड जशीच्या तशी आपल्याला रिपीट करायची आहे. रिपीट करण्यासाठी ह्या गोल्डन मोत्याला सोडून खालच्या 2 ब्राऊनमधून सुई काढून घ्यायची. काढल्यानंतर काय करायचं, परत 2 ब्राऊन घालणार आपण. 2 ब्राऊन घालून 1 ऑरेंज घालायचं आहे आणि ऑरेंज घालून या 4 ऑरेंजमधून सुई काढून घ्यायची आहे. सगळ्या मोत्यांमधून खाली सुई घेऊन जायची. ही झाली आपली दुसरी पाकळी. तुमच्या लक्षात आलं असेल हे कसं केलं ते. आता परत सेम गोष्ट आपल्याला या ठिकाणी इकडच्या बाजूने सुद्धा रिपीट करायची. पण ही पाकळी करण्यासाठी आपल्याला इकडून एक व्हाईट, 2 व्हाईट ऑलरेडी आलेले आहेत, त्यामुळे ह्या इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. तर आता हे करताना काय करायचं, हे 2 ऑरेंज घालून टाकायचे, 2 पांढरे घालायचे. त्याच्यानंतर 5 ऑरेंज घालायचे. 1 2 3 4 आणि 2, हे झाले 5 मोती घातले आहेत आपण ऑरेंज. 3 ब्राऊन, 1 2 आणि 3 ब्राऊन. 3 ब्राऊन घातल्यानंतर 4 ऑरेंज, 1 2 3 आणि हा 4था. आता उरलेले 3 पांढरे, 1 2 आणि 3 पांढरे घालून ज्या पद्धतीने आपण केलं होतं त्या पद्धतीने आता आपल्याला या ठिकाणी ही नीडल, हा एक रेड मणी सोडून त्याच्या बाजूच्या मोत्यामधून सुई काढून घ्यायची. काढल्यानंतर आता आपल्याला ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढल्यानंतर परत सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. 2 पांढरे मोती, 5 ऑरेंज मोती, 1 2 3 4 आणि 1 5. त्याच्यानंतर 3 ब्राऊन कलरचे मोती टाकायचे आहेत आणि 4 ऑरेंज टाकायचे आहेत. 1 2 3 आणि 1 4. आता राहिला आपला 1
व्हाईट मोती. हा व्हाईट मोती टाकायचा आहे आणि या 3 मोत्यांपैकी खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची. अशी सुई काढून घ्यायची. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ही सुई या 6च्या गोलमधून काढून घ्यायची. या फुलाला मी आता उलटं करते. हे याच्यासाठी सांगते आहे का तुम्हाला ती सुई त्याच धाग्यातून काढायची आहे. उलटं केलं की बरोबर अपोजिट साईड येते आणि आपण आपली डिझाईन चुकणार नाही. आता ह्या 2 व्हाईट मोत्यातून काढल्यानंतर आता काय करायचं आहे, या वरच्या 5 मोत्यातून म्हणजे 1 पांढरा आणि 4 ऑरेंज याच्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर परत रिपीटेडली 1 येलो एक ऑरेंज, 4 ब्राऊन आणि 1 गोल्ड. अशा पद्धतीने घेऊन या 2 ब्राऊनमधून सुई काढून घ्यायची. गोल्डन सोडून द्यायचा आणि 2 ब्राऊनमधून सुई काढून घ्यायची. आता परत 2 ब्राऊन टाकून घ्यायचे आहेत आणि 1 ऑरेंज टाकायचं आहे. हे टाकून ह्या उरलेल्या खालच्या 4ही ऑरेंजमधून दुसऱ्या बाजूच्या आपल्याला सुई काढून घ्यायची. तुमच्या लक्षात आलं असेल की मी डबल लॉंग सुई घेतलेली आहे, त्याच्यामुळे जवळपास 7-8 मोत्यातून मी ॲट ए टाईम सुई काढू शकते. तर हे आपलं एक फूल तयार झालेलं आहे. आता ही फुलं बरेचदा तुमचा प्रश्न येतो की ही फुलं जोडायची कशी. खरं तर तुम्ही नाही जोडले तरी काही फरक पडणार नाही, पण मी ही 3-3 फुलं अशी जोडून घेतलेली आहेत. सगळी फुलंसुद्धा तुम्ही जोडून घेऊ शकता, पण मला सगळी फुलं सुटेबल वाटली नाही जोडायला, कारण मग ते मल्टीपर्पज यूज करता येत नाही आणि म्हणून एकच डिझाईन यूज करावी लागते जोडली म्हणजे. आणि म्हणून अनेक पद्धतीने ती आपल्याला वापरता यावी यासाठी मी ही फुलं 3-3 फक्त जोडून घेतली आहेत. ती कशी जोडायची ती मी तुम्हाला दाखवते आता. आता याच्यामध्ये मी काय केलं आहे, हे जे फूल मी आत्ता तयार करून दाखवलं असंच एक फूल मी परत तयार करून घेतलं आहे. तर ही सुई मी ह्या 3 पैकी एका ब्राऊन मोत्यामध्ये घेऊन येणार आहे. हा एक ब्राऊन मोती इथे घेऊन येणार आहे. एक ब्राऊन मोत्यामध्ये आणल्यानंतर आता तुम्ही इथे पाहू शकता की मी हे फूल या बाजूला जोडून घेतलं आहे आणि एक फूल मी ऑलरेडी तयार करून घेतलं आहे, म्हणून मी फक्त एक साईड तुम्हाला जोडून दाखवणार आहे आणि दुसरं फूल रेडीमेड आहे. अशाच पद्धतीने दुसरं फूल पण जोडता येतं, त्यात फारसं काही कठीण नाही आहे. तर आता हे फूल कसं जोडायचं ते तुम्हाला दाखवते मी. याच्यामध्ये आता मी 2 ब्राऊन मोती घालून घेणार आहे, कारण आपण हे 3-3 मोती घातले, त्याच्यापैकी एका मोत्यातून सुई काढली आहे आणि म्हणून उरलेल्या 3 पैकी 2 ब्राऊन मोती आपण घालून घेणार आहे. आता या फुलाची, हे जे फूल तुम्हाला दिसते आहे, या फुलाची ही पाकळी मी तयार करते आहे. आणि याच्यामध्ये मी हा ब्राऊन मोती ऑलरेडी त्याच्यामध्ये होता आणि 2 ब्राऊन मोती घेतले आहेत, म्हणजे मला इथून सुरुवात करावी लागेल आणि ही पाकळी कंप्लीट करून मग बाकीचं फूल करावं लागेल. तर याच्यासाठी आपण आता काय करणार, 2 ब्राऊन घेतले, त्याच्यामध्ये आता आपण 4 ऑरेंज घालून घेणार आहे. 1 2 3 आणि 4 ऑरेंज घातल्यानंतर 3 व्हाईट घालायचे आहेत. 1 2 आणि 3 व्हाईट घातल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला हा रेड गोल जो आहे, हा इथला हा रेड गोल तयार करायचा आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये एक मोती घालायचा आपल्याला रेड.
रेड मोती घातल्यानंतर आता घालायच्यात आपल्याला 4 व्हाईट, 1 2 3 आणि 4. 4 व्हाईट घातल्यानंतर आता घालायचे आहेत आपल्याला 5 पिवळे मोती, ऑरेंज मोती. तर याच्यामध्ये 5 ऑरेंज मोती घालून ही पाकळी आपल्याला कंप्लीट करायची आहे. बघा तुमच्या लक्षात येत आहे का? ही पाकळी मी तयार केली आहे अशीच अपोजिट डायरेक्शनला सेम पाकळी. आता मी ही सुई या ज्या ब्राऊन मोत्यामध्ये मी सुई टाकली होती त्याच ब्राऊन मोत्यामध्ये सुई टाकून ती सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. आता ही सुई पूर्ण आपण फिरवून घेऊ. आणि ती सुई मला रेड मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे, कारण आता आपला हा गोल तयार करायचा आहे. आपल्याला रेड मोत्याचा गोल तयार करायचा आहे. आता हा गोल आपण 6 मोत्याचा करत असतो. 6 मोत्यापैकी एक मोती आहे म्हणून मग आपल्याला घालायचे आहेत 5 मोती. त्याच्यापैकी 1 2 3 4 आणि हा 5वा. असे 5 मोती घालून ह्या रेड मोत्यातून सुई परत फिरवून घ्यायची आहे. म्हणजे तो 6वा मोती मिळून हा गोल आपला तयार झाला. आता ही एक पाकळी झाल्यानंतर आता आपल्याला दुसरी पाकळी तयार करायची आहे. आता या सुई या डायरेक्शनला आली आहे म्हणून मी पुढच्या मोत्यामधून यामध्ये पुढच्या मोत्यातून सुई न घेता ह्या पांढऱ्या मोत्यातून ही सुई काढून घेणार आहे. आता काय करायचे, 2 पांढरे मोती टाकायचे आहेत. पांढरे मोती टाकून 5 ऑरेंज टाकायचे. पाच ऑरेंज मोती टाकायचे आहेत. आता हे बघा, ही डिझाइन आपल्याला अशा पद्धतीने कनेक्ट करायची. 5 ऑरेंज टाकून आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या ब्राऊन मोत्यातून सुई काढून घ्यायची इथल्या. या ब्राऊन मोत्यातून सुई काढून सेम पाकळी आपल्याला परत तयार करायची आहे. म्हणजे आपल्याला हे फूल दुसऱ्या 2 ठिकाणी अटॅच करावं लागतं. आता इथे 2 ब्राऊन मोती घातले आणि आता ही सेम प्रोसेस आपल्याला या ठिकाणी रिपीट करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला 4 ऑरेंज, त्यानंतर 3 व्हाईट, आणि बाकीचं उरलेलं फूल आपल्याला तसंच्या तसं करायचं आहे, सेम जसं आपण केलं होतं. आता मी काय करणार आहे, ही नीडल एक मोती सोडून पुढच्या रेंजमधून काढून घेणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की हे फूल या पद्धतीने अटॅच होतं. आता आपल्याला इथे 3 घातले आहे. आता इकडची बाजू आपल्याला अशीच्या अशी रिपीट करायची आहे. आणि लक्षात ठेवायचं मात्र की तिसरं फूल जोडताना आपण जेव्हा तिसरी पाकळी करू त्यावेळेस मात्र ते फूल जोडलं गेलं पाहिजे. आता या ठिकाणी हे फूल मी रेडी केलं, पण जर रेडी केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी काळजी करावी लागेल. पण तुम्ही जर सलग हे करत गेले तर मग काळजी करण्याची गरज नाही. तर आता मी या ठिकाणी 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 आणि 4. 4 हे पांढरे मोती ओवायचे आहेत आणि 5 ऑरेंज घालायचे आहेत. तर याच्यापैकी 5 ऑरेंज घालून घेऊ आपण. 1 2 3 4 आणि 5 ऑरेंज. आता मला हे फूलसुद्धा या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे.
जोडून घेण्यासाठी मी याच्या खालच्या एका ब्राऊन मोत्यातून सुई घालून घेणार आहे। या ब्राऊन मोत्यातून सुई घालून हे फूल कारण मला या ठिकाणी जोडायचे आहे म्हणून मी हे घालून घेतलं। जर तुम्ही सलग दुसरं फूल तयार करणार, ज्या पद्धतीने हे फूल जोडलं त्याच पद्धतीने करायचं असेल तर मग याची गरज नाही। आता हे 3 ब्राऊन झालेत। आता आपल्याला 4 ऑरेंज घालायचे आहेत। 1 2 3 आणि 4 ऑरेंज घालून एक व्हाईट घालायचं आहे आणि व्हाईट घालून सेम प्रोसेस आता आपल्याला या ठिकाणी रिपीट करायची। आता आपल्याला 3 बाजू या फुलाच्या आपण जोडलेल्या आहेत, फक्त एक बाजू जोडायची राहिली आहे। तर आता आपण पहिल्यांदा ही पाकळी पूर्ण करू आणि मग दुसऱ्या बाजूला वळू। तर आपल्याला ही सुई आपल्या खालून घालायची आहे आणि खालून घालून या पांढऱ्या मोत्यातून, इथल्या पांढऱ्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही। आता नंतर ही सुई आपल्याला पुढे न्यायची आहे। तर ह्या पांढऱ्या मोत्यामधून आता ही सुई आपल्याला कोणत्याही एका बाजूला घेऊन घ्यायची, 4ही ऑरेंजमधून काढून घ्यायची आहे। परत नेहमीसारखं या ठिकाणी एक ऑरेंज मोती घालायचं आहे, एक ऑरेंज, त्याच्यानंतर 4 ब्राऊन घालायचे आहेत, 4 ब्राऊन आणि एक गोल्डन, असे 5 मोती आपण घालून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर गोल्डन सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर खालच्या 2 ब्राऊन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची। त्याच्यानंतर परत 2 ब्राऊन आणि एक ऑरेंज, असे 3 मोती घालायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूच्या 4 ऑरेंज मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे। या ठिकाणावरून आपण ही सुई काढून घेतली आहे आणि सगळ्या मोत्यांमधून सुई घेऊन यायची। अशी एक पाकळी आपली या ठिकाणी तयार झाली। आता याच्यात 3 बाजू जोडल्या गेल्या आहेत। आता आपल्याला ही चौथी बाजू जोडायची आहे। इकडची बाजू ऑलरेडी जोडली आहे, तर ही चौथी बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर ती कशी जोडायची ती बघा। आता ही नीडल या पाकळीच्या 2 व्हाईट मोत्यांमध्ये मी घेऊन येणार आहे। बघा, या पाकळीच्या ह्या 2 मोत्यांमधून ही नीडल घेऊन आली आहे। आता आपल्याला परत 2 व्हाईट मोती घालायचे आहेत। याच्यामधली एक पाकळी आपली तयार झालेली आहे आणि उरलेल्या 2 पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। तर याच्यातली आपण ही दुसरी पाकळी आपण करतो आहे। आता याच्यामध्ये 2 पाकळीसाठी आपल्याला 2 व्हाईट मोती आणि 5 ऑरेंज घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि हा 5वा। 5 ऑरेंज घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ही पाकळी या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर जोडायला काय करावं लागेल, या फुलाच्या ह्या एका ब्राऊन मोत्यामधून ही सुई काढून घ्यावं लागेल। हा जो ब्राऊन मोती आहे, हे 3 ब्राऊन मोती घातले आहेत, त्याच्यापैकी एका ब्राऊन मोत्यामधून सुई काढून घ्यायची आहे आणि बाकीचं जसंच्या तसं हा चौकोन या ठिकाणी तयार झाला आहे। आता बाकीचं उरलेलं सेम प्रोसेस रिपीट करायची। तर त्याच्यामध्ये 2 ब्राऊन मोती, ब्राऊन मोत्यानंतर आपण किती घालतो, 4 ऑरेंज मोती आणि 3 व्हाईट मोती, 1 2 3। परत एक मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची।
परत आता सेम प्रोसेस आपल्याला या ठिकाणी रिपीट करायची. सेम प्रोसेस रिपीट करायला काय करावं लागेल, 4 व्हाईट मोती, 1 2 3 आणि 4 व्हाईट मोती, त्याच्यानंतर 5 ऑरेंज मोती आणि 3 ब्राऊन मोती. 1 2 3 असे 3 ब्राऊन मोती, त्यानंतर 4 परत ऑरेंज मोती, 1 2 3 आणि हे 4 ऑरेंज घातल्यानंतर एक परत पांढरा मोती घालायचा आणि पांढरा मोती घालून या ठिकाणी हे जे 2-3 व्हाईट मोती घातले आहेत त्याच्या खालच्या 2 पांढऱ्यामधून सुई काढून घ्यायची. पांढऱ्यामधून सुई काढल्यानंतर आता याला मी परत उलटं करते, कारण मला सुई त्याच पांढऱ्या मोत्यातून घालण्यासाठी या 6 मोत्याच्या आतून ही सुई काढून घ्यायची आहे आणि त्याच 2 पांढऱ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे. जिथून आपण सुई घातली होती त्याच मोत्यांमधून सुई घालायची आहे आणि पुढं ह्या सगळ्या ऑरेंज मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. आता परत ही पाकळी आपल्याला तयार करायची पूर्ण. ती करण्यासाठी एक पिवळा मोती, त्याच्यानंतर 4 ब्राऊन मोती, घालून एक गोल्डन मोती, असे 5 मोती घातले आहेत आपण. त्याच्यापैकी एक ऑरेंज, 4 ब्राऊन आणि एक गोल्डन या पद्धतीने आपण घालून घेतले. आता नीडलला आपण परत गोल्डन सोडून खालच्या 2 ब्राऊन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे थोडंसं टाईट करून घ्यायचं आणि सेम खाली जेवढे उरलेले मोती राहिलेत तेवढे मोत्यामधून सुई काढून घ्यायची. तर याच्यासाठी आपल्याला 2 ब्राऊन आणि एक ऑरेंज असं घालून घ्यायचं आणि उरलेल्या ह्या 4 मोत्यांमधून आपल्याला ही सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे ही दुसरी पाकळीसुद्धा आपली तयार झाली. अशा पद्धतीने ही पाकळी तयार झाली. आता आपली एक पाकळी तयार झाली राहिली आहे या ठिकाणी. तर ही आपली दुसरी पाकळी तयार झाली. आता आपल्याला ह्या तिसऱ्या पाकळीचा थोडासा भाग शिल्लक राहिला आहे आपला मधला. तर त्याच्यासाठी आपण ह्या उरलेल्या 2 व्हाईट मोत्यामधून सुई काढून घेणार. सुई काढल्यानंतर आता याच्यात 2 व्हाईट मोती टाकायचे आहेत. 2 व्हाईट, त्याच्यानंतर 5 ऑरेंज आणि 3 ब्राऊन. 5 ऑरेंज आणि 3 ब्राऊन. 1 2 आणि 3. आता घालायचे आहेत 4 ऑरेंज, 2 3 आणि 4 ऑरेंज आणि 1 व्हाईट. हे झाले की आता आपल्याला ही सुई काढायची आहे. ही जिथे हे 3 मोती दिसतात, 3 पैकी खालच्या 2 व्हाईट मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि ही सुई काढून आता आपल्याला
खालून घेऊन, या 6च्या खालून घेऊन या 2 पांढऱ्या मोत्यांमधून सुई आपण काढून घेणार आहे. पांढऱ्या मोत्यातून सुई काढून या वरच्या सगळे 4ही ऑरेंजमधून सुई काढून घ्यायची. हे काढल्यानंतर आता आपल्याला नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एक ऑरेंज, त्याच्यानंतर 4 ब्राऊन, 1 2 3 4 आणि हा 5वा. त्याच्यानंतर ह्या 2 ब्राऊनमधून काढून घ्यायचे. आता 2 ब्राऊन घालायचे आणि एक ऑरेंज घालायचा की आपलं हे पाकळी कंप्लीट झाली. तर ह्या 4 ऑरेंजमधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. या 4ही ऑरेंजमधून आणि त्याच्यानंतर व्हाईट मोत्यामधून सुई काढून घ्यायची. ही पाकळी आपली तयार झाली. हा धागा आपण फिक्स करून घेऊ थोडासा फिरवून. नेहमी जेव्हा बारीक मोत्याचं तुम्ही काम करता तेव्हा जिथे आपली डिझाईन संपली तिथेच न थांबता पुढे 2-3 मोत्यांमधून सुई काढावी, म्हणजे शक्यता डिझाईनची धागा निघण्याची शक्यता कमी राहते. त्यानंतर गाठ पाडून परत पुढे 2-3 मोत्यांमध्ये सुई घेऊन जायची आणि सुई नेताना ती सरळ मोत्यामध्ये न नेता जर बाजूच्या मोत्यांमधून सुई काढली तर धागा निघून जाण्याची शक्यता कमी राहते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तो तुमच्यासोबत आज मी शेअर करते आहे. आता ही डिझाईन करताना असेच्या असे कलर कॉम्बिनेशन किंवा एवढेच मोती घेण्याची गरज नाही. ही एक केवळ आयडिया आहे. तुम्ही कलर कॉम्बिनेशन बदलवू शकता, मोत्याचे कलरसुद्धा बदलवू शकता आणि मोत्याची क्वांटिटीसुद्धा बदलवू शकता. म्हणजे जसे मी 5 घेतले तर तुम्ही 4 घेऊ शकता. त्यानंतर जिथे 3 घेतले तिथे 4 करू शकता. ही क्वांटिटीसुद्धा तुम्हाला कमी जास्त करता येते. आता हे जसं आपण हे 3चं करून घेतलेलं आहे तसे मी आणखी 4 तयार करून घेतले आहेत. तुम्हाला दिसत असतील तर आता हे वेगवेगळ्या पद्धतीनं अरेंज करता येतात. एक ही पद्धत झाली अरेंज करण्याची. आणखी अनेक पद्धतीने याला अरेंज करता येते. ते मी तुम्हाला अरेंज करून दाखवते आणि हे अरेंज करताना तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या आयडिया लढवू शकता. एक सिंगल फूल म्हणून तुम्ही सुद्धा याला यूज करू शकता. तर त्या वेगवेगळ्या पद्धतीने याला अरेंज करून मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर ह्या डिझाईनला सरळ सरळ न ठेवता गोलसुद्धा ठेवता येते किंवा सरळसुद्धा तुम्ही ठेवू शकता. सरळ ठेवलं तर बॉर्डर पट्टी तयार होते आणि गोल ठेवलं तर त्याचा एक गोल महिरपसुद्धा तयार होऊ शकतो. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते सांगा, नक्की कॉमेंटमध्ये लिहा. त्यानंतर माझ्या डिझाईन जर कलाकृती आवडत असतील तर ते व्यक्त करा, कारण जोपर्यंत तुम्ही व्यक्त करणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही. त्यानंतर जे ह्या चॅनलला नवीन असतील त्या लोकांनी सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन कलाकृतीचे नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. त्यानंतर माझ्या या अगोदरच्या कलाकृती तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या अवश्य पहा. तुम्हाला नाविन्यपूर्ण कलाकृती पाहायला मिळतील, निराश नक्की होणार नाही. आणि लाईक नक्की करा, म्हणजे मला तुमच्या आवडीनिवडी नक्की कळतील. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया
नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.